अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी शहरातील रेल्वे पुलाच्या अचानक बंद होण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोणत्याही तांत्रिक अधिकाऱ्याने पूल बंद करण्याचे कारण आणि तो पुन्हा कधी सुरू होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही असे त्यांचे म्हणणे आहे। या विषयावर आणखी काय म्हटले आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। पोलीस विभागाने DRM भुसावळ हे पत्र लिहिलं आहे की तुम्ही त्या पुलाखालची रेल्वे फ्लायओव्हरच्या खालची जी वाहतूक आहे ती मालगाडीची सोय ती बंद करावी। त्यांचा मला असं वाटते त्यांचं त्याच्या मागचं जे हे असेल की काही अपघात घडू नये किंवा पूल कमजोर असल्यामुळे तो मालगाडीवर किंवा पॅसेंजर गाडी होऊन काही जीवितहानी होऊन असं असू शकते। पण मला एक समजत नाही की त्या मालगाडीच्या आवागमनामुळे किंवा जाण्या येण्यामुळे त्या वरचा पुलाचा भाग हा पडू शकतो हे गोष्ट टेक्निकल माणसांनी सांगितली पाहिजे। ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं जे काय त्या लोकांनी सांगितलं पाहिजे की त्याच्या हादऱ्यामुळे ते पडू शकते म्हणून पोलीस विभागाने कसं सांगितलं? पोलीस विभागाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? असं आहे, नॉर्मल कोर्समध्ये पोलीस विभागाने जे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या किंवा रेल्वेच्या जे इंजिनिअरिंग सेक्शन आहे त्याला हे लिहिलं पाहिजे की बा असं जाण्याने तो पूल पडू शकतो का, आणि पडू शकत असेल तर बंद करावा असं लिहिलं पाहिजे। यांनी आदेश दिले त्यांना की बा तो पूल पडा ते पडू शकते। असं आहे, कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही, अक्कल लागत नाही। कोणती गोष्ट चालू करायला बुद्धिमत्ता लागतात, कारण त्याला प्लॅनिंग करावं लागते, उपाययोजना करावं लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याची तयारी करावी लागते, ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करावी लागते। काय झालं आजकाल या अधिकाऱ्यांमध्ये, बंद करो, हे बंद करो, वो बंद करो, बंद केलं म्हणजे समजा ना, बंद करायला 5 मिनिटात बंद होते हो, पण एखादी गोष्ट सुरू करायला किती परिश्रम घ्यावे लागतात, किती प्लॅनिंग करावे लागतं हे त्यांच्या डोक्यात येत नाही। त्याच्यामुळे जे सोपं आहे ते करतात की हे बंद करून टाका। तो कोणता रोड आता सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की त्या रेल्वे आपला जो नवीन पूल आहे इरविन चौक ते राजापेठ, त्याच्यामध्ये त्या इरविनच्या पहिलेचं जी बंद केलेलं ते काढा। त्यांनी सांगितलं ते RTOनी सांगितलं ते बंद करा। अरे हो, RTOनी सांगितलं, पण आता या प्राप्त परिस्थितीमध्ये ते आपण उघडू शकतो का? तू उघडू शकत असल्यामध्ये तिथे त्यांना पोलिसांची बंदोबस्त करावा लागेल, तिथे सिग्नल लावावं लागतील। एवढं मोठं काम केल्यापेक्षा बंद करून टाका। बंद केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही। असं आहे, या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही, त्याच्यामुळे हम करे सो कायदा, लोकांना कितीही त्रास हो। आता तुम्ही मला सांगा, उद्याहून ती रेल्वे बंद झाली तर ती बंडेराहून सुरू होईल, आणि एकवा ती बंडेराहून सुरू झाली की पुन्हा अमरावती 5 वर्ष, आणि एकवा ती बंडेराहून सुरू झाली की अमरावतीला हा जो मोठा अमरावतीहून जी सुरू होण्याची जी आहे ते परमनंट बंद व्हायची पण शक्यता आहे। तुम्हाला माहीत आहे की ही विदर्भ अमरावती एक्सप्रेस आता फक्त दादरपर्यंत जाते, कारण की तेव्हा त्यांना पहिले ती विटीपर्यंत जायची, नंतर सांगण्यात आलं की विटीचा प्लॅटफॉर्म मोठा करणं सुरू आहे, तो मोठा झाला, तो त्याची लांबी वाढवल्यावर ती अमरावती एक्सप्रेस विटीपर्यंत जाईल। आता या गोष्टीला 4 वर्ष झाले, तो प्लॅटफॉर्मची लांबी वाढली पण ती अमरावती एक्सप्रेस दादरला म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या गरजेसाठी आपण काय केलं पाहिजे याची जनप्रतिनिधीला काही शुद्ध नाही। त्यांच्या प्राथमिकता अलग आहे, इथून जायचं, मुंबईहून नागपूरहून विमानाने उडून जायचं। आता मला सांगा, ही अमरावती एक्सप्रेस आपली जीवनवाहिनी आहे, हजारो लोक त्या ती समजा अमरावतीहून बंद झाली तर किती लोकांच्या अडचणीचं काय, तर त्याच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा बंद करून टाका। मला तर त्या अधिकाऱ्याला विचारायचं वाटते की तुला कोणी अधिकार दिला तो सांगायचा बंद करायचा? ते स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा ते इंजिनियर ठरवतील की गाडीने जाणं हे धोकादायक आहे की नाही। मला कोणी सांगितलं हे की ते बंद करा म्हणून? अजब लोक आहेत हे। मला असं वाटतं की याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। असं वाटत नाही का कुठेतरी शासनाच्या अधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा इथे कुठेतरी तालमेल नाही दिसत आहे? कुठेतरी DPDC मध्ये हा विषय मोठा, म्हणजे पालकमंत्र्यांनी हा पूल कसा चालू करता येईल, काय पर्यायी व्यवस्था करता येईल? नाही, मी ते एका अधिकाऱ्याचं विरोध की ती पर्यायी व्यवस्था आम्ही त्याचं प्लॅनिंग करून द्यालो। अरे शहाण्या माणसा, पहिले प्लॅनिंग करून मग बंद करायचा ना, आता तुम्ही प्लॅनिंग करून द्यायली। आणि मला असं समजलं की DPDC मध्ये खरं तर एक्सक्लुझिव्हली अर्धा पाऊण तास याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती की दुसरे काय उपाययोजना आहे, काय आहे, रेल्वेच्या इंजिनियरला बोलवलं पाहिजे होतं, काहीच नाही। अगचा ओझरता त्याचा उल्लेख झालेला मी ऐकला,
ज्यांचा लोकांना काय की आमचे कामं कसे होतील, आमचा रस्ता कसा होईल, कारण की त्याच्यामधून त्यांची मिळकत आहे, ते एकत आहे. याच्यामध्ये रेल्वे पुलासाठी काय ते भांडणार आहे. ते सगळं आंधळ्या दळतं आणि कुत्रं पीठ खातं तसं ते सुरू आहे. कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही. आज काय अवस्था आहे अमरावती शहराची तुम्ही पहा. हां, पूर्ण अमरावती शहरात राजकमल चौकापासून जयस्तंभ चौकापासून सगळे ते पारधी लोक रस्त्यावर उरले, तिथेच ते खातात पितात, काही कोणाचं लक्ष नाही. शेकडो जे हे आहेत व्यापारी आहेत ते तंग येऊन गेलेले आहेत. घाण झालेली आहे अमरावती. काही नाही. या जनप्रतिनिधीच्या का प्राथमिकता आहे मला तर काही समजत नाही. काय म्हणणार की इथे विशेष म्हणजे सुपर हॉस्पिटल जे आलं 220 बेडचं हॉस्पिटल, आज 60-70 पेक्षा जास्त तिथं मानधनवर हे होते. फेज 2 टोटली बंद झालेलं आहे. ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल माझ्याच काळात सुरू झालं होतं. 2008मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अजितदादा पवार आणि विमलताई मुंदडा ज्या आरोग्यमंत्री त्यांनी सुरू केलं होतं. आणि मोस्ट सक्सेसफुल मॉडेल, महाराष्ट्रातलं मोस्ट सक्सेसफुल मॉडेल म्हणून ते त्याची गणनी झाली होती. हजारो गोरगरीब शेतकरी मजूर, आदिवासी, दलित या लोकांना की जे फार महागाचे उपचार जे घेऊ शकत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी हे वरदान झालं होतं. आज 11 महिन्यापासून 12 महिन्यापासून त्या डॉक्टरांना त्यांचा मेहनताना मिळालेला नाही. 2008 साली जो त्यांना मेहनताना मिळायचा तो अजून सुरू आहे 2025मध्ये. म्हणजे 5वं वेतन आयोग झालं, 6वं वेतन आयोग झालं, 7वं वेतन आयोग झालं. अधिकाऱ्यांचं हे जे अधिकारी आहेत ना त्यांचं 7वं वेतन झालं, आता 8वं लागून राहिलं. पण त्या डॉक्टर्स लोकांचं 2008 साली मेहनताना होता तो आधीच होता आणि तोही 11 महिन्यापासून दिला नाही. तरी या प्रतिनिधी त्याच्याकडे पाहण्याची गांभीर्याने पाहण्याची दानत नाही, कारण की त्यांना काही घेणं देणंच नाही. डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रतिक्रियेवर अनेक प्रश्न निर्माण करतात. रेल्वे पुलाच्या बंदमुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील बंद झालेली रुग्णसेवा आणि महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील कथित खोड अशा अनेक प्रश्नांवर आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. आता यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.